अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आनंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमदमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नमामि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्याचि वा मुक्ता भवन्ति साखरे मोक्षविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृति उमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. श्रीमद् भगवद्गीता अध्याय 9व्या अध्यायातील 13वा श्लोक आहे. या श्लोकातून भगवंत महात्म्याचं वर्णन करतात. महात्मा कोणाला म्हणावं, महात्मा कसा राहतो, महात्म्याचं काय सामर्थ्य आहे, स्वतः भगवंतानी वर्णन केलेलं आहे. आणि असे महात्मे या भूतलावरती अखंड वास करतात. शास्त्रामध्ये वर्णन केले. आज या भूमातेला जे स्थैर्य आहे त्याच्या माग या भूतलावरती साधूचं वास्तव्य नित्य आहे. बरं का, साधूचं वास्तव्य नित्य असेल तर काही अंशाने निसर्ग अनुकूल राहतो. बरं का, साधूचं वास्तव्य भूतलावरती नसेल तर निसर्गही प्रतिकूल होतो. काही अंशाने अनुकूल आहे, काही अंशाने प्रतिकूल आहे. पूर्णच प्रतिकूल कधी निसर्ग होत नाही का. साधूचं वास्तव्य भूतलावरती आहे, नित्य आहे. फक्त अडचण एवढीच आहे, आपल्या जीवनामध्ये अशी साधूची भेट होत नाही, साधूचं दर्शन घडत नाही, घडलं तर कळत नाही. म्हणून अशा साधूचं वर्णन भगवंतानी स्वतः केलेलं आहे. असे साधू आपल्या गावामध्ये येऊन गेले. सद्गुरू पूर्णानंद महाराज, त्यांचा हा पुण्यतिथीचा काल आणि त्या कालाला धरून हा संपन्न होत आहे नामोत्सव. आणि याच कालामध्ये महाराजांच्या येण्याला, त्यांच्या अवताराला, नाम जयंतीला 201 वर्ष, द्विशताब्दी जन्म सोहळा असा योग आणि तो भाव आणि मानसी घेऊन आपण काही त्या महात्म्यांचं वर्णन करावं. काय वर्णन करावं, वर्णन करण्याकरता आपल्याकडे ती योग्यता आहे का नाही. काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तशी. कारण महात्म्याचं आपण काय वर्णन करू शकत नाही. मग त्यांचंच वर्णन करण्याकरता त्यांच्याच शब्दामध्ये वर्णन करायचं आहे. आपण त्यांच्या स्वरूपाचं, त्यांच्या बोधाचं वर्णन करू शकत नाही, पण लौकिक दृष्टीने त्यांच्या चरित्राचं काही थोडंसं वर्णन करू शकतो. काही सवर ते आपल्याला चरित्र रूपाने कळालं असेल तर. कारण साधूच्या चरित्रामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. ज्यांच्या चरित्राचं श्रवण करण्याने आपल्या जीवनातले जे वैचित्र्य आहे, जे दुष्ट विचार आहेत, त्या विचाराला घालवण्याचं सामर्थ्य आहे. एक विनोदाने सांगतो, आयुष्यातली विचित्रता जावी असं वाटत असेल तर साधूचं चरित्र ऐका. विचित्रता, वैचित्र्य वेगळं का. साधूच्या जीवनामध्ये ते सामर्थ्य आहे. पण साधू या भूतलावरती वावरत असताना तो विधेयी असतो. विधेयी म्हणजे देहाविषयी तादात्म्य नसतं साधूचं. बरं का, आणि तेच वर्णन महाराजांच्या जीवनातलं केलेलं आहे.
जे भगवंतांनी 15व्या अध्यायामध्ये वर्णन केलं, निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्मुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्ते मूढा पदमयंत. जया पुरुषाचे कामन सांडूनी गेली मोहमान वर्षांती जैसे घन आकाशात. साधू जीवन जगत असताना या द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला असतो बरं का. सुख आणि दुःख हे द्वंद्व आहे, मान आणि अपमान हे द्वंद्व आहे, जय आणि पराजय हे द्वंद्व आहे, शीत आणि उष्ण हे द्वंद्व आहे. अशा द्वंद्वाच्या पलीकडे महाराजांचं जीवन होत. एकदा महाराज मंडपाच्या द्वारामध्ये बसले होते आणि बसले असताना एक भक्त महाराजांच्याकडे आला आणि चैत्र महिना होता. चैत्र महिन्यातलं कडक ऊन बरं का. आणि त्या उन्हामध्ये काय महाराजांना फिरायची इच्छा निर्माण झाली. जो भक्त आला होता त्याच्या खांद्यावरती एक हात ठेवला, काठी एका हाताने धरली आणि महाराज उठले आणि चालायला लागले. पायात चप्पल नव्हती बरं का, वाहना नव्हत्या. वाहना न घालताच महाराज निघाले. 2 प्रहर झाले होते, जी दुपारची 12 वाजले होते. आणि रस्त्याने चालले. बरोबर जो होता त्याच्या पायाला एवढे चटके बसत होते, एवढे चटके बसत होते, ते आ तो करत होता बरं का. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर म्हणजे काय झालं रे? हो महाराज पाय वाचले. अरे हा, शीत असेल, उष्ण असेल, सुख असेल, दुःख असेल, त्याची जाणीव कधी अंतरात येऊ द्यायची नसते म्हटले. ती सहन करायचं असते म्हटले. अरे तू हे उन्हाचे चटके सहन करू शकत नाही, संसारातले काय चटके सहन करणार म्हटले. सहन करायचे असे शीत आणि उष्ण हे सुख दुःख जीवनामध्ये येतात, असे आहा करून ते बाहेर पाडायचे नाही, ते सहन करायला शिकायचं असते म्हटले. सहज बोलली बरं का. आता तो तरुण होता, महाराजांचं वय झालेलं होतं, महाराजांच्या पायाला का चटके बसत नसते का? पण त्याची जाणीव ते अंतरात येऊ देत नव्हते बरं का. एकदा साखरे महाराजांच्या जीवनातला प्रसंग घडला. ब्रह्मीपूत दादा महाराज साखरे एकदा ते बार्शीला गेले कार्यक्रमाला आणि भोजनाची व्यवस्था केली होती. काही मंडळी त्यांच्या बरोबर जेवायला बसली आणि जेवायला बसल्यानंतर त्या स्वयंपाकामध्ये, आता बार्शी म्हटलं की थोडस तिकडचं तिखट बरं का, आणि ती भाजी थोडीशी तिखट झाली होती. दादा सहज बोलले, थोडीशी भाजी तिखट झाल्या म्हटली. शेजारी बसला होता एक मनुष्य म्हणजे, महाराज तुम्हाला अजून तिखट आणि आंबट कळतंय? तो ग्रस्त काय म्हटला, तुम्हाला तिखट आणि आंबट अजून कळतंय? दादा महाराज म्हणजे, तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला जर कळतं तर आमच्यासारख्या ज्ञानाला कळणार नाही का म्हटले. अरे मानायचा का न मानायचा प्रश्न वेगळा आहे म्हटले, पण जाणीव होते, पण ती जाणीव बाहेर काढायची नसते बरं का. म्हणून त्या भक्ताला सांगितलं, तैसे सुख दुःख शीत उष्ण हे स्वप्नवत्याची जाण, ऐशे विदेहाचे लक्षण पूर्णानंदा अंगी वशे. याला विधेही म्हणतात बरं का.
देहामध्ये राहून देहाविषयी काही जाणीव चित्तामध्ये न ठेवणं, जाणीव न ठेवणं बरं का. तुकोबारांनी देहीच विदेही भोगू दशा, देहीच विदेही म्हणून महाराज त्याला म्हटले, अरे उष्णे न तापेची सुधाकर, हिवे शीत नोये भास्कर, तैसा पूर्णानंद निर्विकार द्वंद्वातीत असे. उदाहरण दिलं, पाऊस पडला म्हणजे जमीन ओली होत नाही आणि फार उन्हाळा पडला म्हणजे जमीन तापत नाही बरं का, ती निर्विकारच असते. ती भूमाता शीतलताही सहन करते आणि किती उष्णता निर्माण झाली तरी ती सहन करते. त्याप्रमाणे साधूच्या जीवनामध्ये असे शीत उष्ण सुख दुःख जरी प्रसंग आले तरी तो साधू सहन करतो. हे सहन करायला शिकलं पाहिजे का? तो वृत्तीवरती नसतो. वृत्तीवरती असला की माणसाला जाणीव होते देहाविषयीवर, देहाविषयी जाणीव होते. म्हणून महाराज त्याला बोलले, अशा काही दोन प्रहरी पूर्णानंद मंडपा भीतरी बैसले असता, स्वच्छंद करी निघाले फिराव्या. स्वच्छंद म्हणजे महाराज नेहमी आपल्या महिमेत आनंदात राहत होते. स्वच्छंद कोण राहतो? पक्षी स्वच्छंद विहार करतात, त्याला काही बंधन नसतं. ह्या झाडावर बसायचं तर या, नाहीतर त्याला कोणी अडवू शकत नाही. स्वच्छंद, स्वतःच्या मनाने जिकडं जावं तिकडं. तसं महात्मा सुद्धा जीवनामध्ये स्वच्छंद स्वतःच्या इच्छेने विहार करतो, त्याला कोणी अडवू शकत नाही बरं का. उन्हात निघाले, पावसात निघाले, त्याला कोणी थांबवू शकत. स्वच्छंद अशा महिमेमध्ये महाराज नेहमी राहायचे. तेव्हा किंचित किलिया मार्ग क्रमन, विप्रमुखाचे पोळले चरण म्हणती वरती करून आपण आहा ऐशी म्हणत असे. तेव्हा पूर्णानंद आपण काय बोलिले वचन, बाळ देहीचे शीत उष्ण अंतरी जाण असो नये. अंतरात जाणीव होऊ द्यायची नाही बरं का. ऐशे पूर्णानंदाचे उत्तर, बाळ जाणता परिणेने साचार, कारण जयाचे अंतर तयाशीच ठाणे. महाराज बोलले पण त्याच्या लक्षात जेवढं यायला पाहिजे तेवढं आलं नाही बरं का. म्हणून हा महात्मा देहामध्ये राहतो पण विदेही असतो. देहाविषयी कुठलीही चाल त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. तेव्हा अशा महात्म्यांचं जीवन या भूतलावरती श्रेष्ठच आहे. महाराजांच्या जीवनातले अनेक वैशिष्ट्य आहेत. 18 पगड जातीचे लोक महाराजांच्या सान्निध्यात होते बरं का. 18 पगड जातीचे लोक परमार्थाचं वर्णन करतानाच वर्णन केले. काय वर्णन केले? तुकोबारांचा अभंग आहे प्रसिद्ध. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखुनिया, दाशी पुत्र कन्या विदोराच्या बक्षी. अभंग पहा, 18 पगड जातीच्या संतांचं वर्णन केले त्याच्यामध्ये तुकाराम महाराज. आणि असे सर्व जातीचे लोक महाराजांच्या जीवनामध्ये यायचे. तेव्हा आपल्या गावातला एक यवन ना मुसलमान, तो महाराजांच्या संगतीत असायचा. किंबहुना तो महाराजांचा भक्त बनला बरं. नवे सतत महाराजांच्या संगतीतच राहायचा. सतत महाराजांची संगत सोडून तो राहतच नव्हता. एवढी श्रद्धा त्याची महाराजांच्या वृत्ती होती. जातीने मुसलमान होता पण महाराजांच्या सोडून तो राहत नव्हता बरं का. सतत महाराजांच्या संगतीतच राहायचा. आणि महाराजांच्या संगतीत राहिल्यामुळं त्याच्या महाराजांच्या संगतीत राहून काही श्रवण करून त्याच्या मनावरती काही बरंच काही बिंबलं होतं बरं का. श्री पूर्णानंद चरणी ज्याची श्रद्धा अशी अनुदिली, त्याच्या संगती वाचून आन काही नवडे, जातीचा यवन परी परम भाविक असे.
त्याच्या संगती राहून श्रवण करी भजन कीर्तन तेनी त्याचे मन परमार्थी लागले. एवढा तो परमार्थामध्ये मला रमला, परमार्थामध्ये रमला. फार त्याची श्रद्धा वाटली आणि त्या श्रद्धेचा परिणाम त्याने काही भाविक लोकांच्या मुखातून पंढरीचं महात्म्य ऐकलं. पंढरीचं महात्म्य ऐकलं. त्या भूतलावरती पंढरी क्षेत्र आहे आणि त्या पंढरी क्षेत्रामध्ये भक्त पुंडलिक राया करता तो परमात्मा त्याच्या भेटी करता आला. विटेवर उभा आहे. जो कोणी त्याच्या दर्शनाला जातो त्याचं पाप निवृत्त होतं. त्या पंढरीचं वारीचं महत्व असं वर्णन केले. असा पंढरीसारखा सोहळा कुठं पाहायला मिळत नाही. आषाढी कार्तिकीला एवढे भाविक एवढे वारकरी पंढरीला येतात. नवे नवे त्या चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर एक वेगळा आनंद मिळतो. अशा अनेक गोष्टी त्या पंढरीचं महात्म्य भाविक लोकांच्या मुखातून ऐकतात की साक्षात परब्रह्म त्या पंढरी क्षेत्रामध्ये आहे. तेव्हा खरंच जया सुखाची इच्छा अंतरी ते अवश्य जावे पंढरी तेथीचा सोहळा डोळेभरी अवलोकन करावा. ते त्याच्या मनावरती बिंबलं. खरंच पंढरपूरला गेलं पाहिजे, पण एकटं नाही जायचं, महाराजांना घेऊन जायचं. ऐशे पंढरी महिमान ऐकता द्रव होत असे एवन चित्ता म्हणे पूर्णानंद संगे आता पंढरी पाहावी एकवी. निश्चय केला. खरंच एवढं जर पंढरीचं महात्म्य आहे, एकटं जायचं नाही, महाराजांच्या बरोबर जायचं, महाराजांना घेऊनच जायचं. निश्चय केला ते, एकटं नाही जायचं. जायचं तर महाराजांच्या बरोबरच. आता त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, तीव्र इच्छा निर्माण झाली. तो महाराजांच्या जवळ आला. तो पूर्णानंदाशी वारंवार विनंती करीत असे साचार म्हणे महाराज तुम्हा संगे पंढरपूर पावे ऐशी वाटते. महाराज मला असं राहून राहून वाटतो तुमच्या बरोबर एकदा पंढरपूरला जाऊ आणि पंढरपूर पाहावं. पुन्हा पुन्हा महाराजांना तो विचारायचा. खरंच मला राहून राहून असं वाटतं पंढरपूरला एकदा तुमच्या बरोबर जावं आणि त्या पंढरीचा सोहळा पाहावा, असं पुन्हा पुन्हा मला वाटतं. परितयाचे बोलणे पुन्हानंद न घेते मने ऐशी जाणूनी तयाने अग्र पूर्ण धरिला. महाराजांनी ऐकून घेतलं, न ऐकल्यासारखं केलं, पण ह्याने काय हट्ट सोडला नाही बरं का. महाराजांच्या जवळ आला की महाराज आपण एकदा पंढरपूरला जाऊया, पंढरपूरला जाऊया. महाराजांनी ऐकल्यासारखं न करायचं, पण त्याने आग्रह काय सोडला नाही बरं का. तो पुन्हा पुन्हा महाराजांना विचारायचा. योग असा आषाढी वारी काही जवळ आली होती आणि काही दिंड्या पंढरपूरला चालल्या होत्या आणि ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याला अधिक द्रवता निर्माण झाली आणि तो महाराजांच्या जवळ आला. पंढरीशी निघाला भक्त मेळा येवन पूर्णानंदाशी आला म्हणे तुम्हा संगी पंढरीला नेलीची पाहिजे. हो भक्त मंडळी वारकरी मंडळी पंढरपूरला चाललेत, दिंड्या चाललेत, तेव्हा तुम्ही एकदा पंढरपूरला मला नेलंच पाहिजे. तेव्हा पाहूनी आगराशी पूर्णानंद म्हणते यवनाशी चाल जाऊ पंढरीशी दोघी जण आता. खरं तुझी इच्छा आहे ना, जाऊया म्हणजे आपण दोघं एकदा पंढरपूरला. त्याला आनंद झाला बघा. महाराज हो म्हटले. कारण एक शास्त्रामध्ये वर्णन केले बरं का. तीर्थयात्री सुखे जावो पुढं संता संगे शेवो वासुदेव धनी. तीर्थयात्रा करायची असेल तर एकट्याने करू नये, संतांच्या संगतीत करावी बरं का. एकट्याने जाण्याने तीर्थाचं महत्व कळत नाही, पण साधूच्या संगतीत गेल्यानंतर तीर्थाचं महत्व कळतं. आम्ही एकटे जर तीर्थाला गेलो तर आपण पर्यटनाला गेल्यासारखं होतंय.
आणि साधूच्या संगती जर आपण तीर्थाला गेलो तर तीर्थाचं महत्व कळते बरं का. मग तीर्थाला जात असताना कोणा पाहुण्यांच्या संगतीत जाऊ नये, हौशा घौशाच्या संगतीत जाऊ नये बरं का. साधूच्या संगतीत जाऊ. आमचं भाग्य आम्हाला काशी आणि रामेश्वर श्री गुरु साखरे महाराजांच्या संगतीत घडलं बरं का. आणि योग असा आई सहित घडला. दोन्ही सोय बरं का. त्यानंतर आता काशीला जायची इच्छा नाही आणि रामेश्वरला जायची इच्छा नाही बरं का. घरातले म्हणतात चला तुम्ही जाऊन आला, पण एकदा साधूच्या संगतीत जाऊन आले, आता इच्छाच नाही बरं का. तेव्हा ह्याला आनंद ह्या येऊन आला की खरंच महाराजांच्या संगतीत जायचं. महाराज म्हणले चल जाऊया. महाराज उठले आणि महाराजांच्या घराच्या मागच्या बाजूला जागा होती परड. तेव्हा पाहुनी अग्राशी पूर्णानंद म्हणती, यवनाशी चाल जाऊ पंढरीशी दोघे जणात आयशी म्हणून उठिले, तया हाती धरोनी निघाले, घरा मागे परसूत नेले, तया लागी ते वेळी. त्याला आनंद झाला, आता महाराजांच्या संगतीत आपल्याला पंढरी पाहायला मिळणार, एवढा तो आनंदित झाला. आणि त्याला घराच्या मागं आणलं. आणि बघ बघ मी दाखवतो, माझ्या बोटाकडे बघायचं म्हटले. आणि त्या अंगणामध्ये आणलं आणि पूर्ण पंढरी त्याच्या डोळ्यासमोर उभी केली बरं का. पंढरीचं दृश्य जे पंढरपुरामध्ये आहे त्याला साक्षात पंढरी त्या यवनाच्या डोळ्याच्या समोर उभी केली महाराजांनी. म्हणती ते पहा पंढरपूर तव झाला चमत्कार, पंढरीचे वैभव साचार, यवने देखिले सोनेत्री. इथंच बर का. या कोगनोतून त्याला पंढरी दाखवली. आम्हाला पंढरी जाऊन पंढरी कळत नाही, पंढरीमध्ये जाऊन पंढरी करत नाही का. काही लोक म्हणतात लोक महाराजांनी पंढरपूरला गेलो, पंढरपुरात फार घाण. अरे पंढरपुरात घाण बघायला जायचं नसते, देव बघायला जायचं असतं. काही लोक म्हणतात महाराज आम्ही पंढरपूरला आलो, पण पंढरपुरातले लोक फार भांडखोर. आपल्या गावात काय कमी आहे. त्याला जाग्यावरतीच पंढरी दाखवली बरं का. त्यांनी डोळ्याने पाहिली, डोळ्याने पंढरी पाहिली. घटभरी घडीभरी लोटताची जाना, अदृश्य केले तया विंदाना, विस्मय वाटला तया यवना मग चरणी लोळण घातली. त्याला म्हणले या महात्म्याचं मला महात्म्य कळालं. मी उगीच्यानं म्हणत होतो पंढरपूरला चला, पंढरपूरला चला. शास्त्रामध्ये वर्णन केले, साधूच्या चरणाजवळच तीर्थ आहे, साधूच्या चरणाजवळ क्षेत्र आहे बरं का. साधू ज्या भूतलावरती वास्तव्य करतात त्या भूतलाला क्षेत्रत्व प्राप्त होतं, आणि साधू ज्या जलाला स्पर्श करतात त्याला तीर्थत्व प्राप्त होतं. म्हणून आपल्या गावाचं वर्णन करताना क्षेत्र म्हणून वर्णन केले. कारण ज्या जागेमध्ये त्यांनी वास्तव्य केलं ते गाव न राहता त्या गावाला क्षेत्र, पंढरी क्षेत्र आहे. म्हणून साधू जिथं वास करतो तिथं क्षेत्र पाहत, जिथं देव वास करतो त्याला क्षेत्रत्व. साधूच्या मुळे आज गावात देव आला. का देवामुळे साधू आला? साधूमुळे देव आला बरं का. देवामुळे साधू या गावात आले नाही. पुंडलिक रायामुळे देव पंढरपूरला आला. पुंडलिकामुळे देव पंढरीला आला, तसं महाराजांच्या मुळे देव इथं आला. ही जाणीव त्या यौवनाला झाली बरं का. चरित्रातला भाग आहे. आमचं तुमचं हे नवं. त्याच्या लक्षात आलं हेच पंढरपूर आहे. त्याला मनाला एवढा पश्चाताप झाला,
खरंच यांच्या जवळच असताना मी कशा नाही ना म्हटलं असेल. ऐशे साधूचे महिमान ब्रह्मादिका अतर्के जाण, सकळ तीर्थांचे अधिष्ठान चरणी त्यांचे असे खरे बर का. ते सदा तीर्थरूपासती तया जावे नलगे कोणे तीर्थाशी परिते महिमा प्राकृती कदा काळी नेहमीची. त्यांना कोणा कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही बर का. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. त्या साधूच्या चरणाजवळच तीर्थ असतात. तीर्थ त्यांच्या जवळ येतो, देव त्यांच्या जवळ येतो. देव तया जवळ याशे बाप नाशे दरुशे. म्हणून त्या साधूच्या संगतीमध्येची अवस्था त्या यवनाला प्राप्त झाली बर का. त्याचा उद्धार झाला नसेल. कुठल्या जातीचा संबंध नाहीये. येणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये साधूविषयी साधुत्व ही श्रद्धा पाहिजे. तो कोणी असो त्याचा उद्धार होतो बर का. अहो पश्वादिकाचा उद्धार साधूच्या संगतीमध्ये होतो. तेव्हा कुठल्या यातीचा इथं संबंध नाहीये. आणि याप्रमाणे त्याच्या जीवनाचा हा उद्धार त्या महाराजांच्या संगतीमध्ये झाला. असाच काळ महाराजांच्या जीवनामध्ये जात असताना अनेक प्रसंग गावामध्ये घडले बर का. अनेक छंदाचे लोक असतात, अनेक आवडीचे लोक असतात समाजामध्ये. आपल्या गावामध्ये कुस्त्या व्हायच्या बर का. त्या काळात कुस्त्या व्हायच्या. एकदा काय झालं, कोणे येशे अवसरी कोगनोई ग्रामाभितरी कुस्ती खेळ नेमिला निर्धारी गावीच्या तरुण मल्लांचा. त्या कुस्ती खेळा कारणी निघाले मल्ल उत्साहाने, तैशीची गावीचे बहुजन निघाले कौतुक पाहावया. आता गावामध्ये काही छंदिक लोक असतात, कुस्तीची आवड गावामध्ये तरुण होते कुस्ती खेळणारे बर का त्या काळात. आणि गावामध्ये कुस्तीचं मैदान ठेवलं. अनेक लोक आता पाण्याकरता निघाले. ज्यांच्या कुस्त्या होत्या तेही निघाले बर का. निघाले योग असा, ते मार्गी एका गृह कोपर्याशी पूर्णानंद बैसल्या सती विसाव्याशी, त्यांना पाहता तरुणाशी दर्शन इच्छा झाली. जे कुस्ती खेळायला तरुण निघाले होते ना, जाता जाता त्या कोपऱ्यावरती महाराज बसले होते. त्या तरुणाला वाटलं आपण कुस्ती खेळायला चाललोय, जाता जाता महाराजांचा आशीर्वाद घ्यावा. आणि आशीर्वाद घ्यावा म्हणून ते दर्शनाला गेले. म्हणून घ्यावया दर्शनाशी पैलवान गेले त्यापाशी, मस्तक ठेविला चरणाची, पाठ थोपटोनी बोलती गौरवे म्हणते, जा मिळेल शाबाशी. तैशी बुक्या मारोनी पाठीशी, एकाशी एक म्हणती जा खाशी, तू लाता बघतो. 2-3 तरुण होते. पहिल्या तरुणाने दर्शन घेतलं, त्याला पाठीवर थापटलं, जा तुला शाबासकी मिळेल, तू जिंकशील. दुसऱ्याच्या पाठीवर आलं, तू म्हणली लाता खाशील, जा बुक्या खाशील. आणि गेले. कुस्तीचं मैदान भरलं. आणि कुस्ती खेळता खेळता खरंच ज्याच्या पाठीवरती महाराजांनी हस्त ठेवला तो त्या कुस्तीमध्ये जिंकला. कुस्तीमध्ये जिंकला. एक वर्णन केले, साधूच्या हाताचा स्पर्श झाला तर काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. स्पर्शामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. ते सजासजी कोणाला स्पर्श करत नाही, त्यांच्या मनात यावं लागतंय, त्यांच्या मनात यावं लागतंय. कारण साधूनी हात ठेवावा लागतो का, साधूचा हात ठेवून घ्यावा, साधूने हात ठेवावा लागतो. आपण ठेवा म्हणल्यानंतर ते ठेवत नाहीत बरं का, त्यांच्या मनात यावं लागतं. काही लोक म्हणतात आमच्या डोक्यावर हात ठेवा. अरे तुमच्या डोक्यात ठेवायला आमचा हात ठेवला तर डोकं चांगलं राहील तुमचं. त्यांच्या मनात यावं लागतं.
त्यांच्या मनात आला आणि एखाद्याच्या डोक्यावर ध्यान ठेवला तर बदल होतो जीवनाचा, लक्षात ठेवा. मस्तकी तो जाना ठेविला कर. मस्तकावर त्याग ठेवला ना, त्या हातामध्ये सामर्थ्य, सामर्थ्य लक्षात ठेवा. आणि परिणाम ज्यांना ज्यांना शाबाशी पूर्णानंदे दिली निश्चयशी, ते ते विजयी झाले कुस्तीशी बहुमानाने पावले. ज्यांना म्हणत असे लाता खाती, ते पडले भूमीशी. ऐसे पाहता जनसमुदायाशी मा आश्चर्य वाटले. बर का, ऐसा पूर्णानंदाच्या कथा बहुता सती पाता, परी ज्या ज्या पडल्या श्रवण कथा त्याची येते लिहितो. महाराज म्हणतात अशा काही काही गोष्टी ज्या ऐकायला मिळाल्या त्या अक्षरबद्ध केल्यावर, अक्षरबद्ध केल्या. म्हणजे एखाद्याला आशीर्वाद दिला तर साधूचा आशीर्वाद वाया जात नाही, पण त्यांच्या मनात यावं लागतं. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. तिथं शंकेला वाव ठेवून चालत नाही, श्रद्धेनं जावं लागतं. श्रद्धेनं जावं लागतं. इतक्या श्रद्धेनं जावं लागतं. तुम्हाला प्रसंग सांगतो. साखरे महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. ब्रह्मीभूत दादा महाराज साखरे ते एकदा विद्वान सभेमध्ये गेले. सगळे विद्वानच होते बरं का. प्रत्येकाचं व्याख्यान झालं आणि प्रत्येकाचं व्याख्यान झाल्यानंतर सर्व विद्वानांचं लक्ष गेलं साखरे महाराजांच्याकडे. काही विद्वानाला राहवलं नाही. अनेक विद्वान साखरे महाराजांच्याकडे गेले. दादा महाराज, तुम्ही मराठीच बोललासा, थोडंसंच बोललासा, फार गोड बोललासा. आम्ही एवढं बोललो, पण आमच्या वाणीला हा गोडवा नाही म्हटले. तुमच्या वाणीला जो गोडवा आहे ना, तो आमच्या वाणीला गोडवा नाही. काय केलं तुम्ही याच्याकरता म्हटले. म्हणजे काय नाही. असं कसं म्हणले, काहीतरी केलं असलं पाहिजे ना. दुसरी विद्वान म्हटले, अरे त्यांचं आडनाव साखरे महाराज आहे, ते गोड बोलणारच. हे तसं नसतं म्हणते. साखर खाऊन कुठं माणसं गोड बोलतात होय. ज्यांचं आडनाव गोड बोले असून सुद्धा माणसं गोड बोलत नाही. म्हणजे काय काय केलं हो तुम्ही सांगा. तुम्ही साधं सोपं सरळ बोलता, पण तुमच्या वाणीला फार माधुर्य आहे हो, फार माधुर्य आहे. म्हणजे फार माधुर्य. म्हणजे काय नाही म्हटले, असं कसं काहीतरी केलं असतं. म्हणजे खरंच तुम्ही फार आग्रह करता सांगतो म्हटले. मी काय केलं नाही फारसं. माझं हे मस्तक आहे ना, मी मस्तक माझ्या गुरूंच्या चरणावरती ठेवलं. गुरूंच्या चरणावरती ठेवलं, त्याचा हा परिणाम. एवढं सामर्थ्य हो, मग मी तुमच्या चरणावरती ठेवू का. महाराज म्हणले, अजिबात ठेवू नको, अजिबात ठेवू नको. का, मी ज्यावेळी माझ्या गुरूंच्याकडे गेलो त्यावेळी मी गुरूंना विचारलं नाही, मी माझं मस्तक ठेवू का. ठेवू का म्हटलं की शंका आली. हा, मला वाटलं हे योग्यच आहे, त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवावं, आणि मी श्रद्धेनं ठेवलं. तू ठेवू का म्हणतो, अजिबात ठेवू नको म्हणले, तुला परिणाम होणार नाही. सांगण्याचा भाव, त्या साधूकडे तेवढ्या श्रद्धेनं जावं लागतं बरं का. आणि श्रद्धेनं जो कोणी येतो ते महात्मे जाणतात, जाणतात बरं का. आणि ते आपल्यावरती कृपा करतात. म्हणून अनेकांच्या जीवनामध्ये महाराजांच्या स्पर्शाने बदल झाला. अनेकांना अनेक अनुभव आले. आपल्याच गावामध्ये मी सांगितलं, अनेक जाती, तशी साई कोष्ट्याची जात आपली. या कोष्ट्याच्या जातीमध्ये धोंडूबाई होती. काय होती, धोंडूबाई. कोणी एक कोष्ट्याची धोंडूबाई, तिची श्रद्धा पूर्णानंदा पायी, पूर्णानंद तिच्या ठाई, बोलती घडोघडी परमार्थ. तिची श्रद्धा महाराजांच्यावरती होती. काय तिचं भाग्य असेल हो. ती महाराजांच्या जवळ याची, सतत यायची, आणि महाराज त्याच्यावर परमार्थाच्या गप्पा मारायच्या. आणि ती महाराजांना काही प्रपंचाचं विचारत नव्हते. एवढ्या परमार्थाची चर्चा त्या धोंडूबाईवर महाराज करायचे. फार परमार्थाची चर्चा करायची हो.
आणि ती आनंदाने श्रवण करायची. आनंदाने का? हा, आता त्या परमार्थाचं वर्णन या महात्म्याच्या मुखातून येते, तिला किती आनंद मिळत असेल. आणि ते महाराज बोलता बोलता त्या धुंडूबाईला बोली म्हणती, धुंडू तू नेसलीस लुगडे म्हणून तुझ स्त्री म्हणते घडे, एरवी करिता तत्व निवाडी स्त्री पुरुष येते असे ना. हे धुंडू, तू स्त्री आहेस, लुगड नेसली म्हणून तुला स्त्री म्हणतात, पुरुषांनी धोतर नेसलं म्हणून त्याला पुरुष म्हणतात. हे लुगड आणि हे धोतर, अरे याचा काय संबंध नाही म्हटले. स्त्री आणि पुरुषाचा काय संबंध नाही म्हटले. स्त्री असो पुरुष असो, हा, दोघांच्या शरीरात एकच तत्व आहे म्हटले. त्या धुंडूबाई बरोबर बोलत होते बरं का. काय असेल ती बाई बघा. महाराज तिला सांगताय, जैसे आत्मा एक नटला ते स्त्री पुरुष म्हणावे कोणाला, जैसा बहुरूपी का नटला अर्ध नारी नरेश रूपी. हे बघ, तू बहुरूपी पाहिलंस कधी? तो बहुरूपी काय करतो? सोंग घेतो. सोंग घेत असताना अर्ध स्त्रीचं घेतो आणि अर्ध पुरुषाचं घेतो. अर्ध नारी नटेश्वर. हा, आता अर्ध स्त्रीचं आहे, अर्ध पुरुषाचं आहे. जरी असलं तरी त्याचं बहुरूप्याने घेतलेलं सोंग आहे, पण मूळचं शरीर मात्र तसंच आहे बरं का. तसं जगामध्ये भेद दिसतात, स्त्री पुरुष लहान मोठे जरी भेद असले तरी तत्व रूपाने मात्र सर्व सारखेच आहेत बरं का. तो बहुरूपी ठावा ज्याशी तो मिथ्या मानी पाया सोंगाशी, तैसा मज स्त्री पुरुषी धोंडू आत्मा दिशे जाणावा. हे धोंडू बघ, हा, सर्व ठिकाणी आत्माच पाहायचा बरं का. त्या धोंडूबाईला सांगताय, म्हणजे परमार्थाचा विचार म्हणतात बरं का. हा हा, साधू जवळ गेल्यानंतर साधू काही प्रपंचाविषयी बोलत नाही. तुम्ही काही एखादी इच्छा प्रगट केला, काही केला तर त्याचं ते निवारण करतात. पण साधूच्या जवळ गेल्यानंतर तो साधू परमार्थाच्या संबंधानेच बोलतो बरं का. ऐशी पूर्णानंदाची बोधवचनी धोंडू ऐकूनी घेई म्हणे, परी प्रत्युत्तर न देता त्यांनी मौन धरून बैसावे. तर ती काय बोलणार? महाराज बोला लागले. ती ऐकून घेत होती, तिला मनोमनी आनंद होत होता. एक दिवशी ती धोंडूबाई महाराजांच्या जवळ आली आणि ती धोंडूबाई महाराजांना म्हणाली, कोणी एके अमावशीशी ग्रहण होते सूर्याशी, मग धोंडू म्हणे आदल्या दिवशी पूर्णानंदाशी. काय तेव्हा महाराज, उदिकाशे सूर्यग्रहण, तरी उद्या काय करावे आपण. तेव्हा पूर्णानंद बोलिले वचन ते, ये लागी ते धवा. ती एक दिवशी आली महाराजांच्या जवळ नेहमीप्रमाणे. महाराज, उद्या अमावस्या आहे आणि सूर्यग्रहण आहे. मग सूर्यग्रहणाला काय करायचं असतं म्हटले. महाराज सांगता का म्हटले. काय करावं लागतं म्हटले. महाराज म्हटले, तुला काय वाटतंय धोंडू, तुझी या मानशी काय करावे वाटे सांग मजशी. धोंडू म्हणे तुम्हाशी मानित जे मज करणे. तुला काय करावं असं वाटतं सांग म्हणे. महाराज म्हणली, ती म्हटली, मला काय, तुम्ही जे काय म्हणाल ते मी मान्य करणार. मला काय करायचं मी सांगण्याकरता आले नाही. तुम्ही काय करायचंय मला सांगा, आणि तुम्ही जे सांगाल ते मला मान्य आहे. मी आपल्याला काय सांगायला आले नाही. तुम्ही जे म्हणाल ते मी करीन म्हटलं. असं ना, असं कर, मी सांगतो तुला. म्हणती 2-4 मापे दूध घेई, त्याचे विरजन लावून करी दही, झुणका भात करून पायी जेवण करू सकाळी. असं कर म्हणली. 2 माप दूध आण, त्याचं दही लाव, झुणका भाकर भात स्वयंपाक कर, आणि त्या ग्रहण लागतं ना त्यावेळेला घेऊन या, आपण दोघं बसून जेवूया. दोघं बसून जेवूया. तेव्हा त्या धोंडूबाईला राहवलं नाही.
तेव्हा धुंडू बोलली वचन महाराज ग्रहणी न जेवावे आपण, ऐसा नेमाशी पुरातन जन पाळती या नेमाशी. ओ महाराज, ग्रहणात जेवायचं नसतंय अशी परंपरा आहे, असं सर्व लोक पाळतात. आणि तुम्ही सांगतायत दही भाकर झुणका आपण खाऊया, कसं काय? ग्रहणात जेवणी म्हणतात ना. तेव्हा महाराज बोलती बोला म्हणती, आत्मा उपवासिना जीविला, वेदे करिता या विचारा वाव काय असेना. महाराज बोललेले, हे बघ, आत्म्याला भूक लागत नाही म्हटले, त्याला तहानही लागत नाही, त्याला तहानही लागत नाही, भूकही लागत नाही, तो जेवतही नाही, तो पितही नाही, त्याला काहीच लागत नाही. आत्मा जीविला ना उपवासिना तृप्त तेने तो नेने भुकेशी, म्हणून मी सांगू तुझशी करी उद्याची जेवण. हे बघ, तो आत्मा नित्य तृप्त आहे, त्याला जेवावं लागत नाही, त्याला पाणी लागत नाही, काही नाही, नित्य तृप्त आहे. महाराजांना सांगायचं आहे, जो बोध संपन्न आहे त्याला जेवलं काय आणि उपाशी राहिलं काय फरक पडत नाही म्हटले, फरक पडत नाही. तेव्हा मी सांगतो उद्या घेऊन ये जेवण, आपण त्या ग्रहणामध्ये जोगत जेवूया. जैसे पूर्णानंदाचे वचन तैशीची धुंडूचे आचरण, करुणी झुणका भात दही भोजन पूर्णानंदा जेव विदे. त्या ग्रहणामध्ये ती महाराजांच्या बरोबर जेवली बरं का, जेवली. आपण त्यांच्या नावाने आज जेवतोय बरं का, आज आपण त्यांच्या नावाने जेवतोय. रोज आपण संध्याकाळी जेवतोय कोणाच्या नावाने? कोणाचा वाढदिवस आहे का कोणाचं बारसं आहे? महाराजांची पुण्यतिथी चालली म्हणून त्यांच्या नावाने जेवतोय. त्यांच्या नावाने जेवण्यात जर एवढा आनंद आहे, त्यांच्या संगतीत जे जेवलीत काय आनंद मिळाला असेल. काय भाग्य असेल त्या धुंडूबाईचं की स्वयंपाक तिने केला आणि महाराजांच्या जवळ बसून ती जेवली बरं का, जेवली. वर्णन केलंय, कोणी शंका घेत, आशंका वाटेल श्रोतयाशी, पूर्णानंद जेविती ग्रहणाशी, माग आम्ही करीते भोजनाशी, प्रत्येक कोण असे. जर साधू जर भोजन ग्रहणामध्ये जेवत असेल तर आम्ही तुम्ही काय पाळायची गरज आहे असं कोणी म्हणेल बरं का. महाराजांनी ग्रहण पाळलं नाही, विधिनिषेध त्यांनी पाळला नाही असं कोणी म्हणेल. ऐशे न म्हणावे श्रोते जन, जवरी अशी इंद्रियाधीन, तवरी इंद्रियाशी निमबंधन अतलेची पाहिजे. हे कोणी म्हणावं? ज्याच्या ताब्यात इंद्रिय आहे, ज्याचं देहाविषयी तादात्म्य राहिलेलं नाही, त्याने म्हणावं आम्हाला विधी नाही, निषेध नाही बरं का. आमचं जीवन इंद्रियाच्या अधीन आहे, इंद्रियाच्या अधीन ज्यांचं जीवन आहे त्यांनी ही सगळी बंधनं पाळली पाहिजे. ग्रहण पाळलं पाहिजे, विधी पाळला पाहिजे, स्नान केलं पाहिजे. हा, त्यांच्या जीवनामध्ये देहाचं तादात्म्यच नव्हतं व इंद्रिय सांगितले त्याप्रमाणे त्यांची ऐकत होती. आमचं कसं आहे, इंद्रिय सांगेल तसं आम्ही ऐकतोय. इंद्रिय म्हणले काय नाही, आज वडापाव काय चालले का काय. जो इंद्रिया अधीन आहे त्याला हे सगळं पाळावं लागतं बरं का. ज्याचं जीवन या इंद्रियाच्या पलीकडे गेलेल्या, देहाच्या पलीकडे गेलेल्या, त्याला हे पाळावं लागत नाही, त्याला काहीच बंधन नाही. लक्षात ठेवा. त्या एका महात्म्याकडे एक ज्ञानी पुरुष आला. ज्ञानी पुरुषाला सकाळ सकाळी 8, 10, 11च्या दरम्यान आला, प्रवासातून आला होता. त्यांनी सांगितले, बघा आमच्याकडे पंचपक्वानाचा बेत आहे, तुम्ही आलाय, जेवून जा, पण काय करा, स्नान वगैरे करून या आणि आमच्याबरोबर पंक्तीला जेवायला बसा, जेवायला बसा. आता तो ज्ञानी म्हटला,
तुम्हाला ज्ञान गंगे नहाले. त्याला ज्ञानाचा अभिमान होता. तो म्हणला जो ज्ञानाच्या गंगेमध्ये नाहलाय त्याला आंघोळ करायची गरज नाही म्हटला. असं वा, चांगली गोष्ट आहे म्हटली. अशी माणसं दुष्काळात असावीत, का दुष्काळात पाणी कमी असते ना. हरकत नाही म्हणली. त्यांनी सांगितलं, आले अतिथी, त्यांना पोटभर जेव खाला. पंचपक्वानाचा बेत होता आणि पोटभर त्यांना खाऊ घातलं. आणि म्हणली त्यांची व्यवस्था करा, एका खोलीमध्ये पलंग टाकून द्या, गादी टाकून द्या, फॅन लावा आणि बाहेरून कुलूप लावा म्हटले. कारण पोटभर जेवल्यानंतर झोपायची व्यवस्था झाली पाहिजे. झोप चांगली लागते जेवणानंतर. उपवाशी माणसाला झोप लागत नाही म्हणून बरीच माणसं संध्याकाळी झोप लागत नाही म्हणून संध्याकाळी उपवास सोडतात बरं का. झोपला आता जेवण 12 वाजता होऊन तो 12:30-1ला झोपला होता. 4 वाजले आणि तो ओ दार उघडा, ताण लागली, दार उघडा, ताण लागली म्हणत होते. त्या महात्म्याने सांगितलं, तुम्ही ज्ञानगंगेमध्ये लायना ना, तिथलंच पाणी प्या म्हणून सांगा त्याला. तिथलंच पाणी प्या म्हणून सांगा. अहो नाही हो, कसा कोरडा पडलाय, कसा कोरडा पडलाय, दार उघडा. नाही नाही, अहो तुम्ही ज्ञानगंगेमध्ये नालेला आहे ना, आता तुम्हाला पाण्याची काय गरज आहे. नाही म्हणले, दरवाजा उघडा पहिल्यांदा म्हटले, तुम्ही काय जगणार नाही म्हणजे. आता दरवाजा उघडला, दरवाजा उघडल्या म्हटला म्हणजे महाराज मला क्षमा करा. त्यांनी त्या महात्म्याच्या चरणावरती मस्तक ठेवलं. त्यांनी सांगितलं, अरे तुला नुसतं शब्दज्ञान झालंय. आणि शब्दज्ञान झाल्यानंतर तो म्हणायला लागला, मला आता स्नानाची गरज नाही. हे कोणी म्हणावं, जो बोधाला प्राप्त झालाय त्यांनी म्हणावं. सामान्याला भूक लागल्यानंतर खावं लागतं, ताण लागल्यानंतर प्यावं लागतं. म्हणून काही लोक म्हणतात ते पाळत नाही. ते बोधाला प्राप्त झाले, त्यांना पाळायची गरज नाहीये. विधी निषेध त्यांच्या जीवनामध्ये नाहीये. विधी निषेध त्यांच्या जीवनामध्ये नाहीये. म्हणून अशा साधूच्या जीवनाविषयी कोणी शंका घेऊ नये बरं का. तैसे जववरी मुक्तपण हाता आले नाही जाण, तवरी विधी बंधन इंद्रियाशी पाहिजे बरं का. ऐशी नित्य मुक्तता अवस्था आली पूर्णानंदाची हाता, म्हणून तया बद्धता विधी वादाची आशेना. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये हा संबंध येत नाही. अशा पद्धतीने महाराजांचं जीवन होतं आणि त्या पद्धतीने महाराज जीवन जगले. आणखी एकदा महाराजांच्या जीवनामध्ये काही प्रसंग घडला की एका वर्तमानाशी लोकसंगती जशी की धोंडोने पूर्णानंदाशी भोजनाशी सांगितले. या धोंडूची आमंत्रणी पूर्णानंद आले गृहा भोजनी, ही वार्ता करणी कोणी सांगितली विप्राशी. त्या धोंडूबाईला वाटलं आपण स्वयंपाक करून महाराजांच्या जवळ जाऊन जेवलो म्हणजे महाराज एकदा माझ्या घरी तुम्ही जेवायला या, एकदा माझ्या घरी जेवायला यावं अशी माझी इच्छा आहे. महाराज म्हणले हरकत नाही. आता ती भक्तच होती. आता महाराज तिच्या घरी जेवायला गेली. तिच्या घरी जेवायला गेले, कळाल्याबरोबर गावभर बोबाटा. कारण त्या काळामध्ये ब्राह्मण लोक हे कर्मकांडी फार बरं, कर्माला फार. आणि कर्मकांडी जे ब्राह्मण आहे ते कुणाच्या सावलीला सुद्धा उभं राहत नाही. इतर जातीची सावली सुद्धा त्यांना सहन होत. अशा वृत्तीचे लोक महाराजांच्या काळात होते. पाणी प्यायचं राहू द्या, स्पर्श करायचं राहू द्या, एखाद्याची सावली जरी पडली तरी काही ब्राह्मण लोक अंघोळ करायचे, अंघोळ करायचे बरं का. असे कर्मकांडी ब्राह्मण त्या काळामध्ये होते बरं का. आणि त्या कर्मकांडी ब्राह्मणांची जी अशी घमिंडी होती ती महाराजांनी जिरवली त्या काळामध्ये. आणि ही बातमी त्यांच्या काळावरती गेली. महाराज त्या धोंडूबाईच्या घरामध्ये गेले. पात्र वाढलेलं आहे, पात्र वाढलेलं आहे. आणि ही मंडळी आली. खरंच महाराज जेवायला गेलेत काय बघण्याकरता म्हणून आली.
विप्र न येताची आता पत्रावळीने झाकिले पात्र तव विप्र येऊनी त्वरित संतप्त होऊनी पाहते. ते आलेत असं कळाल्याबरोबर महाराजांनी त्या पात्रावरती पात्र झाकलं बरं का. पात्रावरती पात्र झाकलं. पत्रावळी काढून पाती तव तेथे झाली नवलगती अन्न नशेची पात्री सर्व पूजा साहित्य अशी. ते पात्र उघडल्यानंतर सुद्धा पूजेचं साहित्य. त्या लोकांच्या लक्षात आलं बहुतेक इथं महाराजांची पूजा चालल्या बरं का. ते परत गेली. म्हणजे बुक्का कुंकू तुळशी फुले धूप दीप पात्र भरले ऐसे पाहता लाजले विप्रत्यक्षणी मग धरोनिया मौन विप्र गेले परतुनी दोंडूबाई विस्मित पाहुनी चरणी मस्तक ठेवीत अशी. ती माणसं विस्मित झाली, परत निघून गेली, काही बोलली नाहीत बरं का. जशी संतप्त होऊन आली होती जाताना बर्फासारखी थंड होऊन गेली. काहीच त्यांना बोलताना काही कळेनाच बरं का. ज्या आवेशात आले होते तो आवेश त्यांच्याजवळ राहिलाच नाही. प्रत्यक्ष पाहिलं ते वेगळंच होत. म्हणून असं अनेकांच्या जीवनामध्ये महाराजांच्या संगतीतून अनेकांच्या जीवनाला काही महाराजांनी प्रेरणा दिली, दिशा दिली बरं का. म्हणून मी बोलून गेलो, साधू हे चमत्कार करत नसतात आणि चमत्कार करतात त्याला साधू म्हणत नसतात बरं का. काही लोकाला उपदेश करून सांगण्याची योग्यता नसते. अशा लोकाला उपदेश करून काही त्यांच्यावरती परिणाम होत नाही. अशा लोकाला अशाच पद्धतीनं सांगावं लागतं. म्हणून काही गोष्टी साधूला या कराव्या लागतात. पण हे केल्यानंतर तो साधू ठरतो, मात्र असं समजू नका बरं का. म्हणून अनेकांच्या जीवनावरती महाराजांनी परिणाम झाला. असा त्या महाराजांच्या काळाचा विचार मांडत असताना उद्याचा दिवस आहे. एक आणखी 10 मिनिटं जातील, कारण उद्या आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता 12वा अध्याय चालू आहे, 17 अध्यायाचं चरित्र आहे. एका अध्यायातला भाव सांगून थांबूया. बाकीच्या 5 अध्यायाचा उद्या विचार थोडक्यामध्ये आपण पूर्ण चरित्र. महाराजांच्या काळामध्ये काही, त्याच काळामध्ये काही संत मंडळी होती बरं का. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये जसं काही वैष्णवांचा समुदाय होता, तसं महाराजांच्या काळामध्ये सुद्धा बरेच साधू होते. आणि अनेक साधूंचं नाव लौकिक त्या काळामध्ये होतं. जो काळ महाराजांचा होता त्याच काळामध्ये त्या सांगली जिल्ह्यामध्ये पलूस नावाचं गाव आहे. आणि त्या पलूस नावाच्या गावामध्ये धोंडी बुवा म्हणून एक महात्मा होता. त्यांचा अधिकार फार मोठा होता बरं का. फार मोठा त्यांचा अधिकार होता. तयाचे जीवन पलूस या ग्रामाशी कुणी एक पुण्य राशी धोंडी बुवा या नामेशी महापुरुष वसतशे. तयाचे जीवन चरित्र तेथीचे जन जाणती समस्त जनमुखी ऐकेले किंचित तिमी ते सांगतो. तोही महात्मा विधेयी होता बरं का. ते पिशाच्या सारखे फिरत होते. माणूस म्हणून त्यांच्याकडे कोणी बघतच नव्हतं. वेडा म्हणूनच गाव बघत होतं बरं का. त्यांच्याकडे वेडा म्हणूनच बघत होत. सगळे त्याला वेडा म्हणायचे, कोणी खोळा म्हणायचे, पिसा म्हणायचे. अंगावरती मळालेली कपडे, जीर्ण झालेली, फाटकी तुटकी घोंगडी पटकूर, आणि कोणाशी बोलत नव्हते. आणि अशी ती फिरायची बरं का. फिरत राहायची गावात. अंगी वस्त्रे मळीन जीर्ण सवे घोंगडी याशी पटकूर जाण मौनपणे कोणा न बोले वचन विदो विधी हिंड तसे. खोळ करुनी घोंगडी याची साठवण करी भिक्षा अन्नाची मग बैसूनी एका टायाशी भोजन करी. भिक्षा मागायची गावात. जे अन्न काय लोक देतील ते घेऊन त्या कुठंतरी रस्त्याच्या कडेला बसायचं. आणि ते अन्न घेऊन बसले की त्यांच्याजवळ
जनावर आणि कुत्री यायची. जनावर आणि कुत्री यायची. पसरता घोंगडियाची गो श्वानादी जमती सकळ ती खाता तेथीचा कवळ प्रतिकारा कर कमळ उभा न सुच. ते मागून आणलं की ते घोंगड असं पसरायचं आणि ते पसरलं की कुत्री यायची, गाय यायची आणि खायची. ते महात्मा बघत राहायचा. बरं का, बघत राहायचं. आता मागून आणलेली भिक्षा किती असणार आहे हो? मागून आणलेली भिक्षा खाल्ली पाहिजे, पण ती उघडली कुत्र यायचंच, कुत्री यायची, गाय यायच्या आणि ती खायला सुरुवात करायची. हे हात सुद्धा उचलत नव्हते बरं का, कर कमळी न उचलले, निवांत राहायचे. का जे विश्वरूप तोची अवगा, ते तर कोण कोणाचा प्रतिकार करावा, ऐशा जाणून आत्मबाबा ऐक्यपणे राहते. कोणाला आपण सगळे एकच आहोत, कोणाला हाकारायचं म्हणायचे ते. म्हणजे भिक्षा मागून आणलेली ती कुत्रा आणि गाईच खाऊन जायची बरं का, ते हाकलत नव्हते. काय शिल्लक त्यात राहिलं तर खायचे. ऐशी पाहुनी तयाची स्थिती जन पिशाचेपणी उपेक्षिती, परी जे भाग्यवंत असते ते मानिती तयाशी. बर का, काही भाग्यवान पुण्यवान लोक त्या गावामध्ये होते. त्यांनी त्या साधूला ओळखलेलं होतं. असो धोंडी बुवा महापुरुषाशी कळले बहुतास तेने, कर्णोपकरणी देशोदेश कीर्ती बहुस परतली. अशी त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. एक महात्मा आहे. आणि परिणाम करवीर नगरीमध्ये एक इनामदार राहत होता. त्याचा आडनाव आहे खर्डेकर. त्याचं आडनाव आहे खर्डेकर. तो करवीर नगरीमध्ये राहत होता. करवीर क्षेत्री खर्डेकर कोणी राहत होते इनामदार, तया झाली होती थोर व्यथा महारोगाची. इनामदार होता पण त्याला झाला होता महारोग. त्यांनी फार वैद्य केले, फार औषधी घेतले, काही परिणाम झाला नाही. पण त्याच्या कानावरती बातमी आली, पलूसला कोणी धोंडीबुवा नावाचे संत आहेत असं ते ऐकलं. आणि त्याला वाटलं आपण त्यांच्या दर्शनाला जाऊ. ऐशे ऐकूनी वार्ता संतोषी खर्डेकराचे चित्ता, म्हणून सवेची जाऊ आता धोंडीबुवा भेटीशी. या प्रमाणे तो निघाला आणि त्या पलूस गावामध्ये आला. त्यांनी विचारलं, हे धोंडीबुवा संत कुठे राहतात? तेथे जाऊनी लोका पुशिला वृत्तांत धोंडीबुवाचा. धोंडीबुवा तये संधी बैसले होते ग्राम पिती, भोवती माशियाची मांदी घोंगानी त्याची आणीवार. रस्त्याच्या कडेला बसले होते. अंगाच्या भोवत्याने एवढ्या माश्या होत्या, भुई 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 आवाज येत होता. सांगितलं बघा तो बसलाय बघा. आता साधू बुद्धी होईल कोणाची? लोक कपड्यावरून ओळखतात. कपडे चांगले घालून आलं तर लोक म्हणतात हा महाराज आहे बरं का, आणि काहीतरी घालून आला तर महाराज लोक म्हणतात हा महाराज. आता तो बसलेला आहे, अंगावरती फटकी कपडे, मळीन कपडे, सगळं अर्धवट, आणि एका रस्त्याच्या कडेला बसलाय. माश्या त्याच्या भोवतीने एवढ्या गोळा झालेल्या आहेत. लोकांनी सांगितलं तो बघा बसलाय म्हटले. खर्डेकर जाऊन येत बुवांचे चरणी मस्तक ठेवीत, समूळ सांगितला वृत्तांत अतिविदित होण्या. पण त्यांनी महात्म्य ऐकलं होतं ना. तो गेला महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला आणि महाराजांशी बोलू लागला. आपल्या जीवनात घडलेला त्यांनी तो वृत्तांत सांगितला. त्या महात्म्याने ऐकून घेतलं. पुढे त्या गटारीचं पाणी साचलेलं होतं. गटारीचं म्हणले त्यात लोळ म्हटले. त्यात लोळ म्हटले. ऐकलं त्यानं.
खर्डेकराचे करुणा वचनी धुंडी बुवा द्रवले अंतकरणी समीप साचले कश्मळ पाणी घेई डोळण म्हणती येते. जीवनी विश्वास ठेवली बुवांचे वचनी खर्डेकरी घातली लोळणी सवेची म्हणती निर्मळ स्नान करून यावे. त्या घाण पाण्यामध्ये लोळ म्हटले. त्यानं काही विचार न करता त्याची श्रद्धा आणि त्या पाण्यामध्ये त्या घाणीच्या पाण्यामध्ये तो लोळायला लागला. लोळून ये म्हटले आणि पुढे एक तलाव आहे, त्या तलावात आंघोळ करून ये. त्या पाण्यामध्ये तो गडा 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 लोळा आणि त्या तलावामध्ये आंघोळ करून आला आणि मग कपडे काढ म्हटले. अंगावरती रोगच राहिला नाही. सतेज ती त्वचा झाली. आनंद झाला खर्डेकराशी धावून आला बुवापाशी मिठी घातली चरणाशी म्हणे आगाध महिमा स्वामीचा. त्याला एवढा आनंद झाला. आता तो इनामदारच होता. त्याला त्या साधूविषयी एवढी कृतज्ञता अंतःकरणामध्ये निर्माण झाली. त्या साधू करता त्यांनी मंदिर बांधलं तिथं वर. आणि मंदिर बांधलं म्हणजे बाबा आता या मंदिरात तुम्ही वास्तव्य करा. त्या इनामदाराने त्या धुंडी बाबाला ना त्या महाराजांना मंदिर बांधून दिलं आणि त्या मंदिरात महाराज राहू लागले. राहावया धुंडी बुवाशी मंदिर बांधले पलुसक्रामाशी आपण राहिले सेवेशी निरंतर तयाच्या. त्यांनी विचार केला आता आपण इकडे यायचं नाही, इथंच राहायचं. त्यांच्या सेवेमध्ये त्याने आयुष्य खर्च केलं आणि या पद्धतीने बराच काळ त्यांनी त्यांच्या संगतीमध्ये घालवला. धुंडी बुवाची ती पाहुणी कीर्ती विस्तारली बहुत जनी ती पूर्णानंदाची करणी येऊनी सांगती भक्तजी. काही लोकांनी महात्म्य ऐकलं आणि काही लोक महाराजांच्याकडे आले, सांगले म्हणजे महाराज त्या पोलूसला एक महात्मा आहे. आता महात्म्याला माहित नसे. काही भक्त मंडळी आली म्हणजे महाराज त्या पोलूसला एक महात्मा. आता कशाला सांगावं, पण काही माणसाचा स्वभावच असतोय हो. सांगायचा स्वभावच असतोय. म्हणजे महाराज तिकडे एक महात्मा, अरे एवढा मोठा महात्मा भेटला आता कशाला महात्म्याजवळ गाणं गाताय. पण काही लोकांना राहत नाही ना. काही लोक महाराजांना सांगायला आले म्हणून लोकांनी आग्रह केला म्हणजे महाराज आमची इच्छा आहे त्यांच्या दर्शनाला जावं आणि आपणही यावं. म्हणून काही कागलची काही इथले मंडळी महाराजांच्याकडे आले. महाराज धोंडी बुवा पॉलुसचे महापुरुष असती त्याचे अमादया दर्शनाचे अर्थ बहुत मानसी तरी घ्यावया तयाचे दर्शन जाऊ तुम्ही आम्ही सर्वजण तो पूर्णानंद बरे म्हणून जाऊ म्हणती तयाशी. हरकत नाही म्हणजे जाऊया म्हणते. आणि त्याप्रमाणे जायचं ठरलं. आता त्या काळातलं वाहन म्हणजे बैलगाडी करून निघाले. येताना जाताना शिदोऱ्या घ्या म्हटले महाराज. त्या बैलगाडीनं कोल्हापूरपर्यंत गेले. कोल्हापूरतून तिथून दुसरं वाहन केलं. तिथून त्या पलूसच्या अलीकडे तिथपर्यंत ती गाडी जात नव्हती. अलीकडे उतरले. महाराज म्हणले आता इथून जाण्याकरता वाहन नाही, आता आपण पायी जायचं बरं का. पण भुका लागलीत म्हणले त्या झाडाखाली आपण बसूया आणि थोडं खाऊया आणि मग जाऊया. तिथं 4-5 किलोमीटर आहे. 1 मैल गाडी. हा 5व्या मैलाचा तो काल आहे तिथं आजही. आणि ते सर्वांनी शिदोऱ्या काढल्या, बसून सर्वांनी जेवण तिथं केलं. तेवढ्यात घडलं काय, थोडा मार्ग कर्मिता तव झालाशी नवल वार्ता एक पुरुष अवचिता तया मार्गी भेटला. अंगीची वस्त्रे अति मळीन एक लंगोटी नेसला असे जाण एका हाती सोटा घेऊन उभा ठाकला. ज्यांच्या भेटीला चालले होतो तोच महात्मा यांच्या भेटी करता आला. बाकीच्याला कोणाला कळतच नाही. महाराजांनी पाहिलं, त्यांनी महाराजांना पाहिलं, तो थांबला. तया पूर्णानंद बोलती वचन का वेगे आले ते धावून तो तुम्ही आले ती म्हणून भेटी कारणे पातल.
म्हणजे का आला? अहो तुम्ही आला मला कळालं म्हणून तुमच्या भेटी करता मी आलो म्हटले. दोघे परस्पर भेटले मग सवेची खाली बैसले, हनुवटी धरुनी बोले पूर्णानंदा तू गुरुस्थ. आता जवळ बसले, त्यांनी महाराजांना पाहिलं. आता महाराजांच्या जवळ आले, त्यांनी महाराज ब्राह्मण होते, महाराजांची हनुवटी धरली, म्हणजे तुमची कोमल प्रकृती लागते. कासया आणली ती शिनवली पूर्णानंदा म्हणते भक्तांना. काय म्हणले, कशाला करतो मी एवढ्या, यांचं जीवन कोमल आहे, एवढ्या कष्टाने या महात्म्याला तुम्ही एवढ्या लांब कशा करता आणलं? तो महात्मा भक्तजनांना म्हणे लागला, काय याची गरज होती, कष्ट कशा करता दिली यांना म्हणले तुम्ही? यांना वयाना ते होतं का कष्ट दिले तुम्ही? इतका प्रकार झाला ते विस्मत पावला, पूर्णानंद भक्त मिळा ते म्हणती कोण कुठून आला, अकस्मात ठाई. हे जणू दोघे परिचयाचे ऐशी बोलत शेसाचे, ऐशी विचार करिता तयाचे कळो आले मानशी. म्हणती धोंडी बुवा पलुसचे, ते हेची असती साचे, मग सर्वही मिळून तयाचे चरणी मस्तक ठेवते. त्या अर्थी हे एवढे जवळ बोलतात एकमेकाला, हेच बहुतेक धोंडू बुवा असले पाहिजे. त्या भक्तजनांना लक्षात आलं, सर्वांनी त्यांचं दर्शन घेतलं. तिथून पूर्णानंद सहित भक्त मेळा धोंडी बुवाने निज मंदिरी नेला, अत्यादरी करुणी पूर्णानंदा निजासनी बैसविले. त्यांनी महाराजांना घेऊन गेले, त्या मंदिरामध्ये आसन टाकलं, महाराजांना त्यांनी बसवलं. धोंडू बुवाचे होता दर्शन, सकाळ झाले पूर्ण समाधान, पूर्णानंद सहित भक्त जन ते त्रैदीन राहिले, 3 दिवस राहिले बरं का. आणि राहून धोंडी बुवा श्री पूर्णानंद एकांती करीती परमार्थ अनुवादा, परस्पर येते बोलिती आनंद सुखे संवादे करुणी, तैशीची करुणी भक्त भजन आनंद लुटती, भक्तजन ऐशी क्रमिले तीन तया पलुस ग्रामी. प्रथम दिवशी नवल परी बैसले, मंडळी बैसले असता मंदिरी, कवन एक श्रद्धाळू अवसरी धोंडी बुवा दर्शनाशी पातला. आता 3 दिवस तिथं राहिले. त्या भागातले त्या महाराजांच्या दर्शनाला काही लोक आले. त्यांचा स्वभाव, कोणी दर्शनाला आला की त्यांच्या हातात सोटा होता, तो सोटा मारायचा पाठीत बरं का, त्या धोंडूबुवांचा. आणि ते महाराजांनी पाहिलं बरं का. तो चरणी ठेवू जाता मस्तक बुवाने सोटा मारिला देख, ऐशे पाहता कौतुक सका आश्चर्य वाटले. आपणा नलगे मान प्रतिष्ठा म्हणून बुवा उगरती सोटा, परी ते पूर्णानंदा संत श्रेष्ठा चित्ती बरे न वाटे. महाराजांनी पाहिलं, महाराजांना ते बरं वाटलं नाही बरं का, बरं वाटलं नाही. महाराजांना राहुलं नाही. महाराज बोलले त्यांना, काय न म्हणते बुवाशी पिडा न करावी भूताशी, ऐशे ऐकता सोट्याशी बुवाने विश्रांती दिदली. हो महाराज म्हणले, तुमच्याकडे लोक येतात, तुम्ही मारताय, त्याने हे सहन होईल का म्हटले. तुम्ही मारता पण त्याला पिडा होते ना, आणि दुसऱ्याला पिडा देणं हे बरोबर नाहीये. हे ऐकल्यावर त्यांनी सोटा टाकूनच दिला, सोटा टाकून दिला. म्हणजे आत इथून पुढे मी कोणाला सोटा मारणार नाही म्हटले नाही, सोटाच टाकून दिला. जव पूर्णानंद तेथे राहिले तव बुवाने सोट्याशी नाही घेतले, पुढे 3 दिवस होता परतले पूर्णानंद सोग्रामाशी. आणि या पद्धतीने तिथं महाराज राहिले, आणि त्या पद्धतीने पुन्हा महाराज इकडे आले. पुन्हा महाराजांच्या जीवनामध्ये आणखी काही प्रसंग घडले. म्हणजे साधूला साधू कळतात, आणि साधूच्या संगतीत गेल्याशिवाय आम्हाला साधू कळू शकत नाहीत. ही साधूने समाजाला दिलेली फार मोठी दिशा आहे. म्हणून अशा साधूचं जीवन महान आहे. अशा साधूच्या महान जीवनाचं आपण सतत स्मरण करावं. म्हणून इथं भगवंत त्यांच्या स्वरूपाचं वर्णन करतात. आणखी काही उर्वरित विचार आहे, पण उद्याच्या सत्रामध्ये तो पाहूया. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव यत्र योगेश्वर कृष्ण